श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 5वा भाग. आपण मुलांना गोष्टी सांगतो त्या दोन प्रकारच्या असतात. एक प्रकारच्या गोष्टी ज्या मुलांना खिडकीतून बघण्याचा अनुभव देतात. त्या गोष्टी त्या मुलांसाठी खिडक्यांचं काम करतात असं म्हणू. म्हणजे ती मुलं ज्या जगात असतात, ज्या परिसरात असतात त्यापेक्षा वेगळं जग, वेगळा परिसर, वेगळा अनुभव त्या गोष्टी मुलांना देत असतात. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या मुलांसाठी आरशाचं काम करतात. मुलं स्वतःचं प्रतिबिंब त्या गोष्टीत बघतात. स्वतःची परिस्थिती, आपल्या भोवतीची लोकं त्यांना त्या गोष्टीत दिसतात. असं मुलांना त्यांचं जग दाखवणारे आरसे आणि वेगळं जग दाखवणाऱ्या खिडक्या, अशा दोन्ही प्रकारचे अनुभव मुलांना आवश्यक असतात. गोष्टदिंडीत मी जेव्हा गोष्ट निवडतो तेव्हा अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. मुलांचा वयोगट, त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती यांचा विचार करून कधी त्यांना आरशाचा प्रत्यय देणाऱ्या तर कधी खिडकीतून नवं जग दाखवणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपण सांगतो. मुलांना दोन्ही प्रकारच्या गोष्टी आवडतात, परंतु काही वेळा मात्र मोठा पेच असतो. एक उदाहरण देतो. पहिल्या गोष्टदिंडीत मी एका शाळेत गेलो होतो. तिथे ऊसतोड कामगारांची मुलं होती. ही मुलं दिवसभर एकटीच वस्तीवर असतात. आई वडील राब राब राबतात. त्यांच्या घरात खरं तर नुसत्याच तात्पुरत्या शाकारलेल्या झोपडीत 4 भांडी वगळली तर कोणतंही सामान नसतं. मी त्यांना गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि पहिल्या काही मिनिटातच माझ्या लक्षात आलं की ही मुलं ती गोष्ट एन्जॉय करतायत, त्यांना मजा येते. पण तरीही काहीतरी असं आहे जे त्या मुलांना समजून घेता येत नाहीये. आणि त्यांच्याशी बोलता बोलता माझ्या एकदम लक्षात आलं की या मुलांसाठी गोष्टीतल्या अनेक बाबी पूर्णतः नवीन आहे ज्या आपण गृहीत धरतो. त्यांची आई आणि गोष्टीतली आई खूपच वेगळी आहे. त्यांच्या घरात खुर्ची, टेबल, फ्रीज वगैरे गोष्टी तर नाहीतच. घराला खिडकी असणं, घरात पाहुणे येणं, अशाही गोष्टी त्यांच्यासाठी फक्त कल्पनेतल्या आहेत. आणि मला एकदम जाणवलं की अशा मुलांना आपलीशी वाटेल, त्यांची वाटेल अशी गोष्ट सांगायला माझ्याकडे गोष्टच नाही आहे. अशा वेळी सध्या मराठी साहित्यात उपलब्ध असणारी कोणतीही गोष्ट त्यांना सांगितली तरी त्यांच्यासाठी ती नेहमी खिडकीचं काम करणार आहे. त्या मुलांना आरशाचा प्रत्यय मिळेल अशा सशक्त गोष्टी मला तरी दिसत नाहीत. वेगवेगळ्या परिस्थितीतल्या मुलांच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण त्याही पांढरपेशा नजरेतून आहेत. त्या मुलांच्या जगण्याचा अनुभव घेऊन किंवा त्यांच्यामधूनच कोणीतरी मोठं होऊन जेव्हा साहित्य लिहील तेव्हा त्या मुलांना कदाचित आरसे दिसतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक सुस्थित मुलांना नवीन प्रकारच्या खिडक्या मिळतील. कारण एका मुलांसाठी आरशाचं काम करणारी गोष्ट दुसऱ्या मुलांसाठी अनेकदा खिडकीचं काम करत असते. त्या दिवशी मी सुरू केलेली गोष्ट पूर्ण केली खरी. माझ्या अंगविक्षेपामुळे म्हणा किंवा आवाजातील चढ उतारामुळे म्हणा, मुलांना मजाही आली आणि त्यांनी अफाट प्रतिसाद दिला. मुलांसाठी हा जितका सुंदर अनुभव होता तितकाच माझ्यासाठी शिकण्याचा भाग होता. असे प्रसंग मला जमिनीवर ठेवतात. आतून कुठेतरी मला जाणवत राहतं की आणखी खूप काम व्हायची गरज आहे. गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा 5वा भाग आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. हे अनुभव कथन केलं होतं ऋषिकेश दाभोळकर यांनी. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.